आज आपण चाललोय कोकणाच्या त्या वाटेवर, जिथे रस्त्याच्या दोन्ही बाजूना नारळाच्या बागा आपलं स्वागत करतात आणि समुद्राचा खारट वारा हळूच चेहऱ्यावर येऊन स्पर्श करतो. कोकणाच्या नकाशावर नजर फिरवली की समुद्राच्या निळाशार कुशीत अलगद विसावलेलं एक नाव मनाला हाक मारतं, गुहागर. रत्नागिरी जिल्ह्यातलं हे गाव म्हणजे कोकणाच्या मुकुटातलं मोतीच. ना गर्दी, ना गोंगाट, ना धावपळ, फक्त समुद्र, शांतता आणि मनाशी बोलणाऱ्या लाटा. आणि या लाटांसोबत हा प्रवास तुमच्यासोबत अनुभवायला मी सुदर्शन सुर्वे तुम्हाला घेऊन चाललोय गुहागरच्या त्या शांत दुनियेत, जिथे प्रत्येक लाट एक गोष्ट सांगते आणि प्रत्येक संध्याकाळ मनात कायमची साठून राहते. चला, आज आपण फक्त गुहागर पाहायचं नाहीये, तर अनुभवायचंय. आपण जसं जसं गावात शिरतो तसं शहराचं सगळं ओझं मागे पडत जातं. इथे वेळही जणू सावकाश चालतो आणि प्रत्येक श्वासात कोकणाची माती, समुद्र आणि आठवणींचा सुगंध भरलेला असतो. चला, आजचा दिवस आपण गुहागर सोबत जगूया, लाटांसोबत बोलूया. गुहागरचा समुद्र किनारा साधारण 6-7 किलोमीटर लांब पसरलेला आहे. इतका विस्तीर्ण की तुम्ही चालत राहता आणि समुद्र तुमच्यासोबत चालत राहतो. पायाखाली मऊ शुभ्र वाळू, हवेत खारट गंध आणि कानात फक्त लाटांचा आवाज. इथे वॉटर स्पोर्टची आरडाओरड नाही, मोठ्या स्पीकरवर गाणी नाहीत, व्यावसायिक गोंधळ नाही. इथे समुद्र दिसत नाही, तो भेटतो. आणि संध्याकाळ, केशरी, गुलाबी, जांभळे रंग समुद्रात विरघळताना पाहणं म्हणजे दिवसाचा सर्वात काव्यमय क्षण. गुहागर तुम्हाला थांबायला शिकवतो, लाटांसारखं परत उभं राहायला शिकवतो. गुहागरचं आध्यात्मिक हृदय म्हणजे श्री व्याडेश्वर मंदिर. गावाच्या मध्यभागी बसलेलं हे प्राचीन शिव मंदिर. मोठा सभामंडप, शांत परिसर, भक्तिमय वातावरण. श्रावण आणि महाशिवरात्रीला इथे उत्सवाची धूम असते. कोकणात देवळं ही फक्त पूजा करण्याची जागा नसतात, ती गावाच्या आत्म्याचा भाग असतात. आता गुहागरला येऊन जर कोकणी खाद्य संस्कृतीचा आस्वाद घेतला नाही तर प्रवास आपूनच राहतो. कारण इथलं जेवण म्हणजे फक्त पोट भरत नाही, तर कोकणाच्या मातीचा, समुद्राचा आणि माणुसकीचा अनुभव आहे. ताजं मासे फ्राय, सकाळीच समुद्रातून आलेला मासा, हळद, तिखट, मीठ आणि घरच्या घरी वाटलेला मसाला आणि नारळाच्या तेलात खरपूस तळलेला तो सुवासिक तुकडा. पहिला घास घेताच बाहेरून खमंग, आतून रसाळ, जणू समुद्राची चव जिभेवर उतरते. कोळंबी कालवण, ताज्या कोळंबीला नारळ, कोशिंबीर, लाल मिरची आणि खास कोकणी मसाल्याचं मिश्रण. उकळताना संपूर्ण घरात दरवळणारा तो सुगंध. भाताच्या वाफाळत्या घासावर कालवण ओतलं की डोळे आपोआप मिटतात आणि मन म्हणतं, बस, यासाठीच तर आलो होतो आपण कोकणात. सोलकढी, कोकमाचा आंबटपण, नारळाच्या दुधाची मऊ गोडी, लसूण आणि हिरव्या मिरचीचा हलका स्पर्श. उन्हात फिरून आलेल्या शरीराला मिळणारा तो गारवा. एक गोट घेतला की सगळा थकवा विरघळून जातो. आंबोळी, मऊ, स्पंजसारखी हलकी. कालवणासोबत किंवा नारळाच्या चटणीसोबत साधेपणातली श्रीमंती म्हणजे आंबोळी. आणि उकडीचे मोदक, वाफेवर शिजवलेली पातळ उकड, आत गुळ खोबऱ्याचा सुगंधी सारण. गरमागरम मोदक हातात घेतला की तो फक्त गोड पदार्थ राहत नाही, तो कोकणच्या परंपरेचा, श्रद्धेचा आणि प्रेमाचा भाग बनतो. इथल्या होमस्टेमध्ये मिळणारं जेवण म्हणजे हॉटेलसारखी फक्त सर्व्हिस नसते, तर घरच्यांसारखं वाढलेलं प्रेम असतं. आणखी घ्या ना, तुम्हाला तिखट चालतं का, गरम भात वाढू का, या एका वाक्यात कोकणाच्या माणसाचं मन दिसतं. इथलं जेवण पोट भरतं, पण त्याहून जास्त मन भरतं. आणि म्हणूनच गुहागरमध्ये जेवण म्हणजे फक्त चव नाही, तर एक आठवण असते, जी परत परत इथे येण्याचं कारण बनते. समुद्राच्या लाटांशी गप्पा मारल्या, आता वेळ झाली आहे आसपासच्या खजिन्याची सफर करण्याची. चला, गुहागरच्या आजूबाजूची ठिकाणं पाहूया, जिथे कोकण अजून थोडं जवळून भेटतं. सगळ्यात आधी वळूया हेदवीकडे. गुहागरपासून अवघ्या 20 किलोमीटरवर नारळांच्या दाट बागांमधून जाणारा रस्ता आणि अचानक समोर उभं राहतं पांढऱ्या दगडात बांधलेलं शुभ्र, प्रसन्न श्री दशभुजा गणपती मंदिर. दूरवरून समुद्राचा मंद आवाज कानावर येतो. वाऱ्यावर हलणारी नारळाची पानं आणि मंदिरात प्रवेश करतात जाणवणारी विलक्षण शांतता. इथली 10 हातांची गणपतीची मूर्ती शक्ती, ज्ञान आणि संरक्षणाचं प्रतीक आहे. त्या प्रसन्न मुखाकडे पाहिलं की मनातील सगळा गोंधळ हळूहळू शांत होऊन जातो आणि उरते फक्त एक भावना, शांतता. हेदवीतच पुढे भेटतो एक अद्भुत निसर्ग चमत्कार, बामनगड. समुद्राच्या काळ्या कातळात तयार झालेली खोलफट. भरतीच्या वेळी जेव्हा लाटा प्रचंड वेगाने आत धाव घेतात, तेव्हा पाणी 20 ते 30 फूट उंच उसळतं, जणू समुद्र स्वतःचा रौद्र अवतार दाखवतोय. त्या क्षणी जाणवतं समुद्र किती विशाल आहे आणि आपण किती लहान आहोत. पण या थरारासोबत एक आठवण, सुरक्षित अंतर ठेवा. निसर्ग सुंदर आहे, पण त्याची ताकदही तितकीच प्रचंड आहे. आता पुढचा टप्पा,
वेळणेश्वर शांत, स्वच्छ आणि प्रसन्न किनारा, समुद्राच्या लाटा आणि प्राचीन शिवमंदिराचा सुंदर संगम. इथे वेळ जणू थांबतो. पायाखाली मऊ वाळू, डोळ्यासमोर अथांग निळाई आणि मनात अपार समाधान. वेळणेश्वरून पुढे निघालो की येतं तवसाळ. इथून जयगडला जाणारी फेरीबोट, समुद्रातून प्रवास करण्याचा एक वेगळाच अनुभव. हलक्या डोलणाऱ्या बोटीवर उभं राहून वाऱ्याला चेहऱ्यावर झेलताना कोकण अजून जवळून भेटतं. आणि मग समोर उभा ठाकतो जयगड किल्ला. इतिहासाची साक्ष देत भक्कमपणे उभा राहिलेला हा किल्ला. खाडी, समुद्र आणि आकाशाचा अप्रतिम संगम इथून दिसतो. जवळच असलेला लाईट हाऊस. वर चढून पाहिलं की समुद्र जणू क्षितिजापर्यंत पसरलेला दिसतो. अथांग, अनंत. आणि या सफरीचा शेवट करूया श्रद्धा आणि साहित्याच्या संगमाने. गणपतीपुळे. एका बाजूला डोंगर, दुसऱ्या बाजूला समुद्र आणि मधोमध स्वयंभू गणराय. इथे दर्शन घेतानाच समुद्राच्या लाटाही जणू गणपती बाप्पा मोरया म्हणत असाव्यात असं वाटतं. थोडं पुढे मालगुण, कवी केशवसुतांचं जन्मस्थान. समुद्र किनाऱ्यावर बसून त्यांच्या कविता वाचताना शब्दही लाटांसारखे मनात आदळतात आणि विचारांच्या खोल गर्तेत घेऊन जातात. गुहागर आणि आसपासची सफर फक्त ठिकाणांची यादी नाही, तो आहे निसर्ग, श्रद्धा, इतिहास आणि साहित्य यांचा प्रवास. इथे कोकण फक्त दिसत नाही, तो मनात उतरतो. गुहागर हा फक्त पर्यटन स्थळ नाही, तो एक अनुभव आहे. मोठ्या शहराच्या गोंगाटातून थोडा वेळ काढा, गुहागरला या. समोरच्या लाटात मन मोकळं करा आणि परतताना कोकणाचा सुगंध मनात साठवून घ्या. कोकण आपल्याला एकच सांगतं, 2 दिवस राहून जा, मन भरून जा आणि पुन्हा परत येण्याचं कारण घेऊन जा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. पुढच्या भागात आपण भेटू आणखी एका कोकणातील रत्नासोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.